हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आजचा ब्लॉग चालू करते खूप दिवसांनी मी, आणि आज घरी आले आहेत। मी तुम्हाला दाखवते माझे दोन्ही भाऊ जे की तयारी करते। जाडू कार झंकार दोघे पण आले आहेत आणि आम्ही आता जातोय क्रॉफर्ड मार्केटला। तर आम्ही जातोय कशासाठी, तर आमच्या गणपतीची सगळी डेकोरेशनची आम्हाला सामान घ्यायचे, तयारी करायची, त्यासाठी जातोय। तर बघूया काय काय घेणार आहेत ते। आणि मी फर्स्ट टाइम जाणार आहे क्रॉफर्ड मार्केटला, आणि हे लोक पण फर्स्ट टाइमच जाणार आहेत। पण मी मुंबईला राहून सुद्धा मी क्रॉफर्ड मार्केटला नाही गेले आहे। मी भुलेश्वरला गेले आहे, मस्जिदला गेले आहे, पण क्रॉफर्ड मार्केटला अजून पण नाही गेले आहे। तर आता ठीक आहे, जाऊन बघूया कसं जायचं ते। मी थोडंसं सर्च केलं गुगलवर, तर समजलं की CST वरून डायरेक्ट टॅक्सी वगैरे मिळते। बसेस पण आहेत, पण बसची वाट बघण्यात टाइम वेस्ट जाऊ शकतो, तर बसची वाट नाही बघत बसणार आहे आम्ही, डायरेक्ट टॅक्सी करून जाणार आहे। तर मग चला निघूया। फायनली आम्ही उतरलो आहे CST स्टेशनला आणि जातोय आता बाहेर, कारण आणि बाहेर एवढा पाऊस पडतोय ना की काही समजत नाही आहे, आणि मस्त वाटते खूप दिवसांनी येऊन CSTला। तर बघूया आता जाऊन क्रॉफर्ड मार्केट कसं आहे ते। चला इकडचा पंखा बघा केवढा मोठा आहे। आय नो खूप जणांनी बघितलं असेल, पण तरी पण दाखवते मी। आणि ते बघा, ते दोघे जण पुढे चालले आहेत, मला व्लॉग बनवायचं त्यामुळे मी मागे चालते। आणि हे बघा इकडे पोस्ट बॉक्स, आता मी इकडून पकडली आहे टॅक्सी आणि जातोय। आणि एक माणूस होता, त्याने आम्हाला जायला 150 रुपये सांगत होता, म्हणजे एवढं महाग। आणि मग नंतर इकडे विचारलं तर ते 100 रुपये घेत होते। म्हटलं ठीक आहे, जाऊ दे 100 रुपयाचं, पण लेट पण झालं आहे आम्हाला, तर बसची वाट बघत बसण्यात वेळ नको घालवूया। आता मी जातोय, बघूया आता किती वेळात पोचतो ते। आणि एक्साइटमेंट आहे बघायला मार्केट कसं आहे वगैरे, कारण खूप वेळा नाव ऐकलं आहे मार्केटचं, आणि ह्या लोकांना काय काय शॉपिंग पण करायची आहे, कपडे वगैरे पण घ्यायचे। तर बघूया आता काय काय घ्यायचं ते। चला चला। तर फायनली आम्ही पोहोचतोय क्रॉफर्ड मार्केटला, आणि बघूया आता एक्सप्लोर करायचं आहे पूर्ण। हे छत्री दे रे मला। पूर्ण एक्सप्लोर करायचं आहे आम्हाला, फर्स्ट टाइमच आलो आहे, तर बघूया आता कसं काय आहे वगैरे। तर जातो, एक्सप्लोर करतो आणि बघतो फर्स्ट दुकान कोणतं मिळतं आहे। तसे आम्ही लोकेशन काही शोधले आहे, तर बघूया कोणतं मिळतं आहे ते। हे बघा, हे आहे क्रॉफर्ड मार्केट, एवढं सुंदर। मी तर फर्स्ट टाइम आले आणि मला तर खूप जास्त आवडलं आहे। वाव, सगळीकडे पूर्ण ह्याच अरे भारी भारीचा, पण पावसाने पूर्ण मूड खराब केलाय आमचा। तर आता आम्ही इकडच्या एका गल्लीत जातोय, आणि हे बघा इकडे किती सारं हे सामान। लाईट्स बघायला सगळं आधी बघून घेतो, त्यानंतर घेतो। छान छान आहे त्यांच्याकडे लाईट्स। थोडी व्हरायटीज आहे तिकडे, भारीच। हे बघा काय, हो कलेक्शन बघा किती सुंदर आहे, बघा युनिक युनिक आहे।
नाही पण हे मला बल्बचं कलेक्शन खूप आवडलं. इसमें डबल है, एक बल्ब में 18 वरती बघा काय वाटतंय. इकडे बघा गाईस पूर्ण झगमगाट आहे, पूर्ण झगमगाट. इथे सगळीकडे दुकानं फक्त आणि फक्त लाइटिंगचीच आहेत आणि गर्दी पण बऱ्यापैकी आहे. आणि बाहेर घेण्यापेक्षा थोडंसं आतमध्ये जाऊन घेतलं ना तर स्वस्त मिळत आहेत, एवढं आमच्या लक्षात आलं कारण आम्ही थोडंसं आतमध्येच जाऊन घेतलं. बघा पूर्ण झगमगाट आहे आणि इकडे मंडपाचं काम चालू आहे. इकडे पण असेल गणपती. हे बघा, हे बघा पूर्ण मार्केट लाइटिंगचं आहे. पण आम्हाला आता फुलं पाहिजे, कुठे भेटणार. आवडले. आणि बघा याच्यामध्ये हे एक आहे ना, ह्याच्यामध्ये लाईट पण येते. हे बघा किती छान वाटतंय ना. सब में लाईट आहे, सब में लाइट लगा. हे बघा ह्यामध्ये पण आहे लाईट्स. वाव खूप छान आहे. लाइट लगा के देगा आपको. खूप छान आहे. ऐसा कंदील वाला चाहिए, कंदील वाला भी है. हाँ हे कंदील वाला पण आहे दादांकडे. डिजाइन बहुत आएगी. अच्छा है कलेक्शन. चाहिए तो ले लो. रिअल दिवे बाहेरून बघा किती रिअल वाटतंय. हे बघा भारी ना. सेलवर आणि हे वाले पण सेलवर. हे वाले हे बघा काही रिअल वाटतायत एकदम. भारी आहे, फर्स्ट टाइम बघितलं. आणि हे बघा लॅम्प मध्ये पण ठेवले, रिअलच वाटते लॅम्प. भारीच आहे कलेक्शन, यावेळी भारी कलेक्शन आलंय. मार्केट फिरूनच संपत नाहीये, एवढं मोठं मार्केट आहे ना. आणि जिकडे तिकडे पूर्ण लाइटिंग आणि भारी वाटते. आणि एवढ्या BMCच्या गाड्या फिरत आहेत. म्हणजे मी आत्ता ही गाडी बघितली त्याच्यामध्ये एवढ्या लोकांना घेऊन जात होते. का घेऊन जात असतील माहिती नाही, पण खूप पूर्ण गाडी भरलेली होती. तर आता जातो बघतो, कापड घ्यायचं आहे बॅकग्राऊंडसाठी, कुठे मिळतंय का बघूया आता जाऊन. आता पार तिकडे आलाय परफ्यूम घ्यायला. हे या बॉटलमध्ये घेतोय. हे डायल्यूट करते हो क्या? परफ्यूम के लिए डायल्यूट. अच्छा स्ट्रॉन्ग लगाते. तर गाईज आम्ही आता दादरला आलेलो आणि समोरचा सीन बघा एवढा भारी आहे ना, खूप भारी. दहीहंडी आहे ना आज, तर ठरू भरत आहेत. आय थिंक मोठं कोणतं तरी हे आहे मित्रमंडळ आहे, म्हणजे दहीहंडी उभारणारं. तुम्हाला इकडून कसं दिसतंय ते. आणि एवढी गर्दी, फुल पॅक झालं आहे दादरचं मार्केट. आता बघतो आम्ही जातो. समोरचं सीन बघा, दादर स्टेशन. सांगितलं का तुम्ही हंडी बघ. बाप रे. आणि गर्दी बघा समोरच्या ब्रिजवर. आणि बघा वरती दहीहंडी केली. क्षमा करा श्री साईनाथ. पुढे जा बघा दहीहंडी कुठे आहे. Back to that time, one good friend was in my life. California.
last single came out and मील आलेला आहे आणि पार्थने बघा केवढा मोठा कोकचा हे मागवलाय ग्लास. एवढं ह्याला आवडतं. चला आता खाऊया. सो गाईज दिस इज द नेक्स्ट डे आणि आता मी मस्त आहे की अंघोळ वगैरे केली आहे केसावरून आणि आता मी जाते दादरला आणि ते दोघे जण आहेत ते ऑलरेडी गेले आहेत पुढे. मी जरा घरातली साफसफाई वगैरे सर्व करत होते त्यामुळे जरा मला लेट झाला तर मी त्यांना बोलले की तुम्ही जा आणि तोपर्यंत तुमची काही शॉपिंग असेल पर्सनल तर तुम्ही करून घ्या. तर ते गेले आहेत मस्जिदला. त्यांची पर्सनल शॉपिंग म्हणजे काय माहिती आहे का? फिशिंग रॉड. रिअली तर ते फिशिंग रॉड घ्यायला गेले आहेत. तर माहीत नाही घेतील की नाही पण बघायला तरी गेले आहेत. त्यानंतर मग तिथून मग ते CSTला जाणार आहेत. CSTला पण काहीतरी घ्यायचं आहे त्यांना तर ते घेणार आहेत आणि त्यानंतर मग मला जॉईन करणार आहेत दादरला. तर मी आता दादरला निघते जायला आणि त्यांना भेटते. आणि हां काल आम्ही काय काय सामान घेतलं आहे ते आता मी आल्यावरच दाखवते सर्व. तर बघूया आता किती वाजता यायला ते. शक्य झालं तर दाखवेन. आय डोंट नो म्हणजे सर्व दाखवता येईल की नाही ते. पण बऱ्यापैकी घेतलेत आम्ही. फुलांच्या माळा वगैरे असं घेतलं आहे. आता बघते मी किती वेळ येतो त्यांना विचारते. जर आता शक्य झालं तर आता दाखवेन नाही तर मग नंतर दाखवते. तर ठीक आहे चला मग निघूया जायला. मी कॉल करते त्यांना आणि विचारते. हो तुम्ही शॉपिंग करत होतास ना? मस्जिदचा टाइम गेलो. काय घेतलास? काय घेतलास? शॉपिंग बघा केवढी आहे आणि ती बघा अजून त्याच्या हातात आहे. एवढी ह्या लोकांनी शॉपिंग केली आणि प्लस ह्या बॅगमध्ये आहे माझ्या बॅगमध्ये आहे. तर गाईज आम्ही आता आलो आहे ग्रँड रोड स्टेशनला आणि आता आम्ही टॅक्सीत बसलो आहे तिथं पण जण आणि आता जातो भुलेश्वरला. भुलेश्वरला आम्हाला घ्यायचे आहेत खडे. तर बघू आता कुठे कसे मिळतात वगैरे. आणि खड्यांचं काम काही जास्त नाही. अजून थोडंसं सामान घ्यायचं आहे पार्थच्या मामाचं ते घेणार आणि त्यानंतर मग रिटर्न घरी जाऊन मग ह्या लोकांना सोडायला जायचं आहे. बघू आता किती वेळ लागतो आणि किती वाजता येते. तर फायनली आम्ही आलो आहे भुलेश्वर मार्केटला. हे बघा सगळे दुकानं आहेत खड्यांची वगैरे पण मोस्ट ऑफ ना बंद आहे कारण आज संडे आहे. तर बघूया आता इकडे काय मिळत आहे ते. इकडे बघ बाली घ्यायला आणि बघा आम्ही बाली बघतोय. किती काय? 100 रुपये. बघा एवढ्या एवढ्या आहेत. किती आहे? 2 आम्हाला बनवून ठेवलंय ह्या लोकांनी. आम्ही आलो आहे बर्गर किंग मध्ये आणि तिथे AC बंद आहे आणि त्यांनी चिकन मागवलं आहे. मी तर व्हेज मागवलं माझ्यासाठी आणि कोक फ्लोट मागवलं आहे. चला आता खाऊया. तर घरी आलो आहे आम्ही आता आणि बॅग भरायची तयारी चालू आहे पण एवढं सामान घेतलं आहे की पुरतच नाही आहे. तर त्यांना मी मदत करते पटकन. तर गाईज आत्ताच मी या दोघांना सोडून आले आहे आणि इथेच बसवलं मी काही गेले नाही त्यांना सोडायला दोघांना. कारण ते म्हणायला लागले की एवढ्या रात्री 12 वाजेपर्यंत तू कुठे येणार लेट एवढ्या आणि त्यात करून पावसाचे पण दिवस आहेत. तर नको म्हणाले आम्ही जातो. म्हटलं ठीक आहे दोघे जण आहेत तर मग काय जाऊ शकतात दोघे जण. आणि आता त्यांना बऱ्यापैकी समजतं सगळं म्हणजे CSTला वगैरे पण स्वतः एकटेच गेले. सो शिकले चांगल्या बऱ्यापैकी. म्हटलं जातील. तरी सुद्धा मी त्यांना बोलले फोन चालू ठेवत राहा सारखे फोन करत राहा कुठे पोचलात कुठे नाही ते. भलेही त्यांना किती आलं तरी सुद्धा मला तर थोडंफार टेन्शन येतच. तर आले आणि त्यानंतर मग मी माझं सगळं आवरलं भांडी हे ते सगळं. तर सगळं आवरेपर्यंत मला पण लेट झाला. आणि हां मला ना काहीच दाखवायला मिळालं नाही आम्ही घेतलेलं सामान. ॲक्च्युली म्हणजे घेतलं आम्ही बऱ्यापैकी सामान घेतलं आणि आम्हाला कापड मात्र नीट मिळालं नाही आम्हाला जसं हवं तसं. सो गावीच बघतील ते. तर बघू आता डेकोरेशन कसं असेल ते. मी डायरेक्ट तुम्हाला डेकोरेशन कसं असेल ते डायरेक्ट गावाला जाऊन दाखवेन.
आणि त्यासाठी तुम्ही माझे ब्लॉग बघत राहा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमची शॉपिंग कशी वाटली आणि क्रॉफर्ड मार्केट वगैरे कसं वाटलं हे मला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आणि काय नाही, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा जास्तीत जास्त. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.